मोबाईल ठेवतो आणि एकदम मस्तपैकी आता पाऊस चालू झाला आहे आणि पेरणी पण संपली, म्हणजे एका पाशी लागवड पण संपली. आता येऊ दे म्हणा, एकदम मस्त पाणी येऊ दे. हॅलो, नमस्कार. मी मनोज आपल्या खेड्यातल्या एड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर आता तर पावसाने तर लय वाट बघावी लागली आणि वाट बघत वाट पण लावली, कारण की किती दिवस झाले पावसाची वाट बघताय पण पाऊसच तर काही येतच नाही. पण आता रात्री थोडाफार पाऊस झाला तर आम्हाला कपाशी लावायची होती. चला म्हटलं आज कपाशी लावून देऊ, कारण की जर नाही जर पाऊस जर का नाही झाला तर पाणी भरलं जाईल कपाशीला आणि पेरणी लेट होते पावसाच्या भरोश्यावर बसून. तर मग आज कपाशी लावायला जात आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या गावाकडची पेरणी वगैरे कशी केली जाते ते पण बघा. तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर ते बघा, तिकडे माझे पप्पा कपाशीचं बियाणं घेऊन गेले पुढे, तिकडे मम्मी येते इकडनं. चला मग. पाणी घेतलं, आता पाणी घेऊन जातो मी. ससा गायचं ते किती जोरचे वेगळे कायच्या पडते आपण ससा नाही, पिल्लू वाटतं दुसरं. चटता तयार पाहिजे ते खूप. यो पाणी डाल ना, खेत में पड़ो वे 5 ठिकाणी डाल तू आजच्या डाल ना. पुरे बस रप्पा बराबर हो जाएगी हवा से. दे प्रसाद सबको डाल दे. थोडं कसं होतं, मी ना काही सांगलं ते पहिलं काही सांगलं असं एक हाताचा आपला बगलापासून हात सिद्धा आणि इकडे एवढं बेकार काम म्हणताय, एवढं लायसन. मी आता मम्मी पप्पा आणि
2 आत्या आणि ते आले, ते पण लावू लागत आहे. तर एवढं कंबरचं काम लागलं आहे, लय डेंजर असं काम लागलं आहे. फुल टू एक्सपिरियन्स देतो आहे माझा की लय कंबर दुखतं आहे का कापूस आणि कोणती पण पेरणी हाताने जर का केली तर. हे बघा ते पण तिकडनं लावत आणताय, मी उडीद लावत पुढे येऊन गेला. आता आमची पेरणी पण संपली आहे आणि मस्तपैकी पाऊस पण येतो आहे. आता तो थोडा धीरे धीरे नाही का पाऊस चालू झाला आहे आणि आमची पेरणी पण संपण्यात आली आहे. चांगलं आहे उलटं, येऊ दे म्हणा चांगलं उलटं अजून. हा बरेच आहे, हे 2 तास बाकी आहे. येऊच रेल आहे. ये म्हणावं चांगलं नाही उलट खतम आहे बराबर. जब आए पानी आना आपका तूर के चास बाकी की फक्त. चला मग आता तुम्ही पण नाही का शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी खूप खूप धन्यवाद. आता मी पण मोबाईल वॉटरप्रूफ मोबाईल नाही आहे माझ्याकडे, तर मोबाईल खराब पण होऊ शकतो, म्हणजे फुल ब्लॉग आपले येणार नाही. मग त्याच्याकरता नाही का मी मोबाईल पण खिशात ठेवतो. पिशवी आणली मी घरून, पिशवीमध्ये मोबाईल ठेवतो आणि एकदम मस्तपैकी आता पाऊस चालू झाला आहे आणि पेरणी पण संपली, म्हणजे एका पाशी लागवड पण संपली. आता येऊ दे म्हणा, एकदम मस्त पाणी येऊ दे. तर आता मी पण मोबाईल ठेवतो. बाय सर्वांना, जय श्री महाकाल. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पण नक्की. बाय. सारखी नाही मुडी देव हे घेऊन पण नाही.